নমস্কার। আচ্ছা, হুশার বলতে কি বোঝায়? শুধু পরীক্ষায় ভালো নম্বর পাওয়া? হাওয়ার্ড গার্ডনারের মতে উত্তরটা এত সহজ নয়। তার মাল্টিপল ইন্টেলিজেন্সের তত্ত্ব বুদ্ধিমত্তার সংজ্ঞাটাই বদলে দিয়েছে। চলুন তাহলে বুদ্ধিমত্তার এই বিভিন্ন দিকগুলো দেখে নেওয়া যাক। বুদ্ধিমত্তা মানে ঠিক কি? আমরা একে সবসময় পড়াশোনার বুদ্ধিমত্তা বা গাণিতিক দক্ষতার সাথে যুক্ত করি। কিন্তু ভাবুন তো, বুদ্ধিমত্তা কি সত্যিই এক প্রকারের হয়, নাকি এর অনেক দিক থাকতে পারে? এই প্রশ্নেরই উত্তর দিয়েছেন হাওয়ার্ড গার্ডনার। তার মতে বুদ্ধিমত্তা একটাই জিনিস নয়। তিনি মোট 8 ধরনের বুদ্ধিমত্তার কথা বলেছেন। এর মানে প্রত্যেক ব্যক্তি কোনো না কোনো ক্ষেত্রে বুদ্ধিমান হতে পারে। चला, या 8 प्रकारांपैकी पहिल्या 4 क्षमता पाहूया. ह्या अशा क्षमता आहेत ज्यांना आपण शाळेत किंवा पारंपरिक कामांमध्ये जास्त महत्त्व देतो. सगळ्यात पहिली आहे भाषाई बुद्धिमत्ता, म्हणजे शब्दांवरची पकड. हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित नाही, तर लिहिणं, दुसऱ्याचं बोलणं समजून घेणं आणि आपल्या शब्दांनी प्रभाव टाकण्याची ही एक कला आहे. खरं तर ज्यांच्याकडे ही बुद्धिमत्ता असते ना, ते शब्दांचे जादूगारच असतात. उदाहरणार्थ कवी, लेखक, शिक्षक आणि पत्रकार. आपण पाहतोच की हे सर्वजण आपल्या कामात शब्दांचा किती जबरदस्त वापर करतात. ही त्यांच्या याच भाषाई बुद्धिमत्तेची कमाल आहे. आता दुसरी आहे तार्किक गणितीय बुद्धिमत्ता. सोप्या भाषेत सांगायचं तर गोष्टी कशा चालतात हे समजून घेण्याची क्षमता. यात तर्क लावणं, पॅटर्न ओळखणं आणि कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाऊन तिला सोडवणं या गोष्टी येतात. आणि ही बुद्धिमत्ता आपल्याला कोणामध्ये प्रामुख्याने दिसते? तर गणितज्ञ, वैज्ञानिक, इंजिनियर आणि हो, कॉम्प्युटर प्रोग्रॅमर यांचं काम पूर्णपणे तर्कावर आणि विश्लेषणावरच চালतं. আচ্ছা, এরপর আসি স্থানিক বুদ্ধিমত্তায়। এর মানে মনে মনে ছবি তৈরি করার ক্ষমতা অথবা ম্যাপ দেখে রাস্তা খুঁজে বের করার দক্ষতা। এমন মানুষ 3 ডাইমেনশনাল জগতে সহজেই চিন্তা করতে পারে এবং স্থান ও আকারের সম্পর্ক দ্রুত বুঝতে পারে। चित्रकार, वास्तुकार म्हणजे आर्किटेक्ट, डिझायनर आणि पायलट यांच्यासाठी ही क्षमता खूपच महत्वाची असते. ते जे मनात कल्पना करतात तेच प्रत्यक्षात उतरवतात. आता बोलूया शारीरिक गतिशील बुद्धिमत्तेबद्दल. ही म्हणजे आपल्या शरीराचा वापर करून एखादी समस्या सोडवणं किंवा काहीतरी नवीन तयार करणं. यात आपल्या शारीरिक हालचालींवर जबरदस्त नियंत्रण आणि कौशल्य लागतं. जसं की खेळाडू, डान्सर्स, अभिनेते, कारागीर आणि अगदी सर्जनसुद्धा. ह्या सगळ्यांना त्यांच्या कामात शरीरावर अचूक नियंत्रणाची गरज असते. म्हणजे बघा, बुद्धिमत्ता फक्त डोक्यात नसते, ती आपल्या पूर्ण शरीरात भिनलेली असते. बरं, आता वळूया पुढच्या 4 क्षमतांकडे. ह्या क्षमता आपल्याला आपल्या आतल्या आणि बाहेरच्या जगाशी जोडतात. म्हणजे ध्वनी, माणसं, स्वतः आणि निसर्गाशी. चला तर मग बघूया. संगीतात्मक बुद्धिमत्ता. याचा अर्थ फक्त गाणं गाता येणं असं नाहीये, तर ध्वनी, लय, ताल आणि सुरांमधले बारकावे ओळखण्याची आणि त्यांना समजून घेण्याची ही एक सखोल क्षमता आहे. ही बुद्धिमत्ता आपल्याला गायक, संगीतकार, वेगवेगळी वाद्य वाजवणारे कलाकार आणि संगीत शिक्षकांमध्ये दिसते. हे लोक आवाजाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करतात आणि इतरांशी जोडले जातात. पुढे आहे आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. आपण याला पीपल स्मार्ट असंही म्हणू शकतो. म्हणजे दुसऱ्यांच्या भावना, त्यांचे विचार आणि त्यांचं वागणं समजून घेण्याची कला. असे लोक गटांमध्ये खूप चांगलं काम करतात. शिक्षक, नेता, परामर्शदाता आणि समाजकर्मांच्यामध्ये ही बुद्धिमत्ता थाकणं खूप जरुरी आहे. कारण त्यांचं पूर्ण कामच दुसऱ्यांना बोझणे आणि त्यांच्याशी जुगाड करण्याच्यावर निर्भर करते. यानंतर येते आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, जी स्वतःला ओळखण्याबद्दल आहे. याला सेल्फ स्मार्ट म्हणता येईल. यात आपल्या स्वतःच्या भावना, आपल्या मर्यादा आणि आपली ताकद काय आहे हे समजून घेण्याची क्षमता येते. हेच बघा ना, तत्त्वज्ञ, लेखक किंवा ध्यानधारणा करणारे लोक हे नेहमी आत्मचिंतनात गुंतलेले असतात. ते स्वतःला आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात, जे याच बुद्धिमत्तेचं एक रूप आहे. तर या 2 शब्दांमध्ये गोंधळ होऊ शकतो, म्हणून परत एकदा पाहूया. आंतरवैयक्तिक म्हणजे दुसऱ्यांना समजून घेणं आणि आंतरवैयक्तिक म्हणजे स्वतःला समजून घेणं. हा फरक छोटा वाटला तरी खूप महत्वाचा आहे.
आणि ही आहे 8वी बुद्धिमत्ता, जी गार्डनर यांनी नंतर या सिद्धांतामध्ये जोडली, प्राकृतिक बुद्धिमत्ता. ही निसर्गाशी, झाडं, वनस्पती, प्राणी आणि पर्यावरणाशी जोडले जाण्याची आणि त्यांना समजून घेण्याची क्षमता आहे. ही बुद्धिमत्ता आपल्याला शेतकऱ्यांमध्ये, जीवशास्त्रज्ञांमध्ये, पर्यावरणवाद्यांमध्ये दिसते, जे निसर्गाच्या अगदी जवळ असतात. निसर्गातले छोटे छोटे बदलही ते सहज ओळखू शकतात. तर मग या सगळ्या 8 बुद्धिमत्तांबद्दल जाणून घेतल्यावर काय समजतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये या सगळ्या क्षमता कमी अधिक प्रमाणात असतातच. म्हणजेच काय, तर प्रत्येकाची स्वतःची एक खास बौद्धिक प्रोफाईल असते. इथे आपण या 8ही बुद्धिमत्ता एका नजरेत पाहू शकतो. भाषाई, तार्किक, गणितीय, स्थानिक, शारीरिक, संगीतात्मक, आंतरवैयक्तिक आणि प्राकृतिक. यातून एक गोष्ट स्पष्ट होते: हुशारी मोजायची कोणतीही एकच पट्टी नसते. तर आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की बुद्धिमत्तेच्या या विविध पैलूंबद्दल जाणून घेतल्यावर आपण स्वतःच्या आणि इतरांच्या क्षमतांकडे अधिक आदराने आणि एका नवीन दृष्टिकोनातून पाहू शकतो का? यावर नक्कीच विचार करायला हवा.